हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही चाललो एका लग्नाला. सो ऑलरेडी खूप लेट झाला आहे. तर आज आहे आमचा पहिला दिवस. आजपासून आम्ही व्लॉगिंग सुरू करतो आहे आणि ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. आम्ही उठलो तर एकदम लेट, कारण रात्रभर लाईट नव्हती. आणि आज आहे आमच्या एका मित्राच्या भावाचं लग्न. आता जवळच इथं राहतात आणि आम्ही थोड्या वेळात आसपास निघणारे. एक अराऊंड सेम टायमिंगला सगळ्यांचं, म्हणजे 12च्या आसपास लग्न आहे टायमिंग त्यांचा. आणि तर आम्ही 11:30च्या आसपास त्यांचा निघणार आहे मित्र तिकडे. पण येणार आहे आमच्या सोबत. हां, अजून एक की माझा मित्र येणार आहे तिकडून आणि आम्ही दोघं जण जॉईन होऊन सोबत. सांगा ना मॅडम, हे कसं लावायचं? हे बघा, हे असं धरून याच्यात टाकून द्या फक्त. झालं. अच्छा अच्छा, म्हणजे हे मागं ओढायचं हां. आणि याच्यामध्ये सोडायचं. हां. अच्छा, सोपं आहे, खूप जास्त सोपं आहे. एवढं करून पण मॅडम टोम नाही देतात की तुमचं आहे ना उठल्यापासून तुम्ही काही नाही केलं म्हणून. तुमचं आवरायला पण 5 मिनिट लागतात. आज दिलं नाहीये मी टोमणं. बघा किती सोपं आहे, झालं पण. म्हणजे समोरच्याला जमतं ना, आपण असं घालायचं, ते दिसत ठीक आहे नाही. माझं बाळ, छान. दीपू, तू आता आवरून गेलो बरोबर. झालं. आपल्याला मी निघायचं. रेडी आहे. तर आम्ही मी आता, तर खूप जास्त रेडी आहे. तर सांगा कसे दिसतोय. आमची बाईक पण रेडी आहे खाली. आणि जाणार आणि लगेच निघणार आता. तर जाताना कमेंटमध्ये नक्की सांगा की मॅडम चांगल्या दिसत आहे का मी चांगला दिसतोय. एकदा प्लीज तुमचे ओपिनियन कमेंटमध्ये टाका. आम्ही रिस्पॉन्स करू प्रत्येक कमेंटला. बस मलाच येणार सगळ्यात जास्त कमेंट्स, बघा तुम्ही. होप सो. प्लीज मला माझ्यासाठी कमेंट्स करा. ही गोष्ट आहे का? आणि प्लीज काहीतरी करा. बरं, जाऊ द्या. मी कशी दिसते खरं सांगा. एकदम मस्त, एकदम कडक. थँक्यू. माझं नाही सांगितलं तुम्ही. खूप छान दिसतात, खूप छान. थँक्यू. खूप छान. चल. तर खाली आलो आहे आम्ही. साहेब गाडी बसत आहेत. तर आता भेटू पुन्हा वेडिंग डेस्टिनेशनला. तर आम्ही पोहोचलेलो मंगल कार्यालयात आणि आमचे दोस्त जे कॅमेरामध्ये येत नाहीत, पळत पळत पुढे जात आहेत. तर मी तुम्हाला त्यांचं एकदा इंट्रोडक्शन करून देतो. हा आमचा एकदम जवळचा नातेवाईक जो प्रत्येक लग्नामध्ये येतो. चला चला, तुझं नाव सांगा. प्रथमेश साळुंकी. आणि हे आमचे परम मित्र आणि पाहुणे ज्यांच्या भावाचं लग्न आहे आज. आणि सगळी तयारी हे करत नाही कारण यांना काहीच माहिती नाही. तरी आम्ही इथं आलेलो आहोत. जेवायची तयारी नंतर मॅडमला लागलेली खूप सारी खूप भूक. जास्त भूक लागली आहे. तर आम्ही तर जातो लवकर इथून. जाऊया, आता इकडे जेवण जाऊन करूया. आताच आम्ही पोहोचलेलो घरी. तर थोडा उशीर झाला, म्हणजे जसं प्लॅन केलं होतं तसं नाही, 1 तास लेट झाला. आणि ते माहिती होतं एखादा तास इकडे होणार आहे त्यांचं आम्हाला. लग्नच उशिरा लागलं मेन म्हणजे, कारण की लग्नाच्या वेळेला त्यांची हळद लागली. सगळं एकाच दिवशी होतं त्यांचं. हो. ज्या वेळेला लग्न लागणार होतं त्या टायमिंगला तर त्यांची हळदच लागली. त्यामुळे आणखी उशीर झाला. गेल्या त्यांची हळद लागली. त्याच्यानंतर देवाच्या वगैरे दर्शनाला गेले ते आणि आल्यानंतर मग लग्न वगैरे लागलं. जास्त वेळ नाही लागणार लग्न लागायला. मग लग्न वगैरे झालं आणि मग डायरेक्ट आम्ही जेवण वगैरे केलं. एवढं काय तिथं शूट करू शकलो नाही आम्ही. मॅडमला खूप भूक लागली होती. त्यांनी
पोटभर दाबून मारलं. उशीरच एवढा झाला होता त्याच्यामुळे भूक लागणारच ना. मग आम्ही खाल्लं वगैरे. मग गुच्छ वगैरे दिला त्यांना, बुके वगैरे देऊन आम्ही लगेच बाकीच्यांना भेटून पाहुणे वगैरे होतो त्यांना भेटून पण हे डायरेक्ट निघालो. दोघां- 15 मिनिटात इथं आलो आम्ही. तर आता मला दोघांनी- माझ्या कामाला बसायचं आहे. तर बघू आता पुढे काय होतं ते. मला हे म्हणायचं होतं की दोघांनी मिळून फर्स्टच असं लग्न होतं जे आम्ही अटेंड केलं ऍज अ बरोबर. कपल. पॉईंट आहे मॅडम. हा बरोबर आहे. आम्ही पहिलं लग्न ॲज अ कपल जाऊन अटेंड केलं होतं. म्हणून आम्ही तसं प्लॅनिंगने गेलो. प्लॅनिंगने होत नाही एवढं मला माहिती आहे. लग्नाचे कार्यक्रम, मोठे कार्यक्रम प्लॅनिंगने होतच नाही. तर मग बघू आता. घरी तर पोहोचलोय. थोडं फ्रेश होऊन कामाला मला बसणार. एक सांगा, त्या सगळ्या लग्नाच्या इव्हेंट्स मध्ये तुम्हाला आपल्या लग्नातलं काय आठवलं? मला लग्नातलं आठवलं मेन म्हणजे जेवायला तर काय आपल्याला भेटलं नाही आपल्या लग्नामध्ये, हे तर माहिती आहे. मग एवढं आठवतं की आपण दोघं डायरेक्ट कोमामध्ये होतो. आपल्याला काही कळत नव्हतं काय होत होतं ते. तर सेम त्यांची होती सोय. आपल्याला कोण येत होतं फोटो वगैरे काढायला वगैरे काहीच समजत नव्हतं. इमोशनल मुवमेंट तो तोच होता. माझी बायको रडत होती त्याच्यामध्ये, तर त्याच्यापेक्षा मोठा इमोशनल मुवमेंट बनताच नव्हता. मला कसं तरी होत होतं पण मी तोंडावर नव्हतं दाखवत. तर तोच सगळ्यात इमोशनल मुवमेंट होता. तर ठीक आहे. आता काही तुम्हाला बाकीचं नंतरचं दिवसभर काय होईल तर पाहत राहा. आता डायरेक्ट तर ब्लॉग आम्ही- संपवूनच टाकायचं असं करा. ठीक आहे. आम्ही मग तुम्हाला काही अजून ॲडॉप बाकीच्या गोष्टी रेकॉर्ड करतो. पण हा ब्लॉग मोस्टली आम्ही इथंच संपवतो. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडलं तोपर्यंत असेल तर कीप लाईक ऑन करा, वॉचिंग. शेअर करा, लाईक करा, शेअर करा, एन्जॉय सबस्क्राईब करा. करा.